मुकपे संघाकडून सलामीचे फलंदाज मनोज आणि प्रवीण आणि गणेगाव संघाचे गोलंदाजीसाठी सज्ज धनराज. चांगली गोलंदाजी. मी बऱ्याच वेळा YouTube लाईव्ह मॅच बघत असतो, त्याच्यामध्ये धनराजचं चांगलं योगदान आपल्या संघासाठी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे नितेश असेल. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. आणि या स्क्वेअर चेंडूने धावसंख्या 1 सुरुवात झाली. निर्धार चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचं बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धार चेंडूची सांगता. 2 चेंडू निर्धार या ठिकाणी टाकले धनराज. आणि 2 निर्धार चेंडूच्या नंतर नक्कीच या ठिकाणी सांगेल प्रवीण की चांगला प्रयत्न आणि प्रयत्नाला यश आलं. इथे षटकार आणि या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या 7. आणि या ठिकाणी बाद प्रवीणच्या या प्रयत्नाला अपयश आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. पहिला सादरा मुक्पे संघाला प्रवीणच्या स्वरूपामध्ये. पुढील फलंदाज मुक्पे संघाकडून सुधीर. चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निर्धार, त्यानंतर एक षटकार आलं आणि लगेच विकेटचं पतन. म्हणजे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पाहायला मिळते. धनराज गोलंदाज. उत्कृष्ट झेल पिंट्या, ज्याला आम्ही आवडीने पिंट्या हाक मारतो. खरंच कठीण झेल होता आणि उत्कृष्ट झेलच्या टिपला. दुसरा आदरा मुक्पे संघाला. कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज धनराज. आपल्या खात्यामध्ये 2 विकेट्स ज्यांनी कोरल्या.
तो धनराज उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावते 7 धावा. पहिल्या षटकामधले शेवटचा चेंडू असेल. एक अनुभवी फलंदाज म्हणून गणेगाव संघामध्ये नितेश आपल्या संघाला खूप मोठा मार्गदर्शक म्हणून सपोर्ट आहे. हो, त्रिफलाचेत आणि तिसरा हादरा मुक्ते संघाला. आणि अशा या परिस्थितीमध्ये पहिलं शतक समाप्ती. धावसंख्या स्थिरावते 7 धावा पहिल्या शतकामध्ये. पॉवर प्लेचं शतक आणि 3 विकेट ज्यांनी आपल्या नावावर कोरल्या असा धनराज गणेगाव संघाचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. मुक्ते संघाचं ज्यांची डीके नावाची अशी चांगली ओळख आहे कर्जत परिसरामध्ये, चांगली अपेक्षा होती, आम्हाला सुद्धा चांगली अपेक्षा होती की डीके भाई चांगले मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि त्रिफलाचीत. पुढील फलंदाजांना आपल्या चांगली कामगिरी या मैदानामध्ये करावी लागेल आणि आपल्या धावा नक्कीच जास्त कशा होतील याच्यावरती जास्त फोकस करून चांगली कामगिरी करावी लागेल. पाहूया दुसरं शतक घेऊन येतोय गणेगाव संघाकडून. दुसरं शतक आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय प्रमोद. पहिलं शतक महागडं असं शतक पॉवर प्लेचं आणि 3 विकेट. चांगली अशी गोलंदाजी. पाहूया पुढील. आणि हा टप्प्यामध्ये चांगला टायमिंग आणि हा खणखणीत षटकार. या सामन्यामध्ये पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा षटकार. आणि या षटकाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचते 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. एकच धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. समोर कट करण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू होता पण एकच धाव. गणेगाव संघाचं बरेचसेच पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे बंटी दादा थोरवे यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे.
सुंदर असा चेंडू, निर्धार चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. गोलंदाज प्रमोद, एक अनुभवी गोलंदाज गणेगाव संघाचा. आणि जसा पहिला षटकार आला म्हणजे हा टप्पा आणि पुरेपूर टायमिंग घेतला आणि पुन्हा षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. फलंदाज मनोज आणि या षटकाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचते 21 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गणेगाव संघाकडून आणि दुसरं शतक समाप्ती आणि समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. चांगली फलंदाजी, 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्यात मुक्पे संघाने. आणि चला मैदानामध्ये चित्रशतक धनराज यांच्याकडे. खूप सुरेख चेंडू टाकतोय धनराज, चांगली गोलंदाजी. आणि कार्पेटच्या साह्याने मारले चेंडू. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 24 या आकड्यावर. आणि मिड विकेट मध्ये मारलेले चेंडू, एक धाव नक्कीच. एक धावेने धावसंख्या 25. अगदी शांत रीतीने चालू असलेला सामना मुक्पे आणि गणेगाव या दरम्यान. आणि चांगलं असे टायमिंग घेतला होता, परंतु 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात.
मिडअपच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव व नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण गणेगाव संघाकडून पाहायला मिळतंय. निर्धार चेंडूची सांगता, एक मोठा फटका मारण्याची प्रयत्न आणि आशाने तिसरं शतक समाप्ती पदावरती आणि तिसऱ्या शतकानंतर धावसंख्या 28 धावा, 28 धावा धावफलकावरती. तीन षटकानंतर 28 धावा धावफलकावरती. मुक्पे संघाच्या मैदानामध्ये दोन फलंदाज मनोज आणि प्रतीक, आणि आपल्या संघासाठी खरोखरच चांगली कामगिरी करावी लागेल मनोजला, कारण की आणि कट करण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बेट. निर्धार चेंडूची सांगता सुरुवात. हिट करण्याचा प्रयत्न पण अपयश आलेलं आहे आणि एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या जाऊन पोचते 29 धावा. चौथ्या शतकामधले दोन चेंडू. आणि या ठिकाणी आणि थोडीशी चुकी नक्कीच मागणी. जिथे एक धाव तिथे दोन धावा जात आहेत आणि दोन धावा पूर्ण झाल्यात. 31 धावा धावफलकावर. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने दोन धावा नक्कीच पूर्ण. दोन धावेने धावसंख्या जाऊन पोचते 33. आणि हवेत चेंडू पाहूया, आणि हा पंचांचा इशारा येतो खणखणीत षटकार. म्हणजे ज्या फटक्यांची गरज होती अगदी त्या टायमावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोजच्या बॅट मधून षटकार खणखणीत, आणि या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोचते 39. धावा.
मोठा खेळ फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 40 धावा धावफलकावरती एकच धाव मिळेल आणि 40 धावा आणि चौथं शतक यावरती समाप्तीनंतर 40 धावा म्हणजे 10ची सरासरी समीर असेल. आमचे सहकारी समीरजी मोहिते इकडे स्टेजची संपर्क साधा. मूर्ती लहान कीर्तिमान, बऱ्याच मी मॅच बघतो आयुषची चांगली कामगिरी मला पाहायला मिळते आम्हाला. तर आता चांगली कामगिरी आयुष करणार की नाही हे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अगदी कमी वयामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज असलेला आयुष 5वं शतक आणि वैयक्तिक पहिलं. चला सामना करणार मनोज. आणि सुंदर असं गोलंदाजी आपण पाहिली आणि पंचांचा या ठिकाणी झेलबाद इशारा करतात की हवेत चेंडू होता पण चांगली अशी झेल टिपली. गणेगाव संघाचे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आयुषच्या स्वरूपात. पहिल्याच चेंडू मध्ये पहिली एकच विकेट. फलंदाज मनोज या ठिकाणी झेलबाद. पुढचा फलंदाज संदीप. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत पहिली विकेट आयुषने आपल्या नावावरती कोरली. आणि या ठिकाणी त्रिफला थर्ड अंपरचा इशारा या ठिकाणी येतोय, पाहूया. आणि या ठिकाणी थर्ड अंपरचा इशारा येतोय, आउट. संदीप फलंदाज बाद. संदीप
नवीन फलंदाज कुणाल. आणि वारंवार विकेटचं पतन होतंय. आयुष आयुष नथुराम देशमुख. प्रशांत नखवा फलंदाज, नौका फलंदाज. नथुराम देशमुख यांचे सुपुत्र आयुष देशमुख सुंदर चेंडू टाकला होता, त्याचप्रमाणे सुंदर झेलण्याचा प्रयत्नही केला होता. पण ही झेल एवढी सोपी नसते मित्रांनो. ही झेल हिचा खूप मोठा सामना करावा लागतो झेलसाठी. आणि सुंदर गोलंदाजी बीट करतात, परंतु एक रनसाठी धावासाठी रोखू शकत नाही. मुक्पे संघाचा धावसंख्या स्कोअर होतो आता 43 रन्स. मुक्पे संघाचा तुम्हाला एक आठवण करून देतो, मनोज नावाचा फलंदाज, त्यांनी 18 बॉलमध्ये तब्बल 54 धावा कुठल्या होत्या चिंचवली या मैदानावर. आजही जरी बाद झाले असतील तरी एक हाती किल्ला लढवायची ताकद त्यांच्याकडे आहे. मनोज यांच्याकडे DK असतील, ज्ञानेश्वर कदम असतील, हे सुंदर असे त्यांची नाव आहे, त्यांचं धबधबा आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये मुक्पे यांचा. आणि बाहेर टाकला चेंडू त्याप्रमाणे बीट होतोय, परंतु गोलंदाजीला मात्र एक वाहवा दिली पाहिजे. सुंदर गोलंदाजी केली आयुष नथुराम देशमुख या गोलंदाजी. नथुराम देशमुख आमचे मित्र, आमचे वर्गमित्र, त्यांचा सुपुत्र आमच्या समोर खेळतोय. आणि प्रथम क्षेत्र संपते, प्रथम क्षेत्र समाप्तीनंतर मुक्पे संख्या धावसंख्या होते ती 43 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो, सर्वांनी ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आता गणेगाव यांची फलंदाजी बघायला भेटेल. DJ मास्टरची जो उपस्थित नसल्या कारणाने आपण DJ लावू शकत नाही. चला बघूया. पहिल्या क्षेत्रामध्ये तर सांडशी हा संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचून गेलेला आहे. आता इथला जो संघ विन होईल तो बीडशी लागेल. पण बीडचा संघ जे बीड आणि यातला जो संघ विन होईल तो सांडशी लागेल, आणि तो संघ क्वालिफाय होईल मित्रांनो. तो संघ वादळ क्रिकेट संघाच्या मैदानावर आपला दबदबा निर्माण करेल. बघूया, पहिलाच दिवस आहे, अजून 3 दिवसांचा क्षेत्र बाकी आहे. क्रिकेटला मात्र मजा येईल. स्कोअर 43, 44 रनची गरज आहे गणेगाव संघाला. विक्रम असतील, नितू असेल, नथुराम देशमुखचा मुलगा आयुष देशमुख असेल. एक चांगला दबदबा आहे गणेगाव संघाचा. पण आमच्या या परिसरामध्ये, आमच्या ग्रामपंचायत मधला हा संघ गणेगाव संघ नवीनच त्यांनी KPL मध्ये पदार्पण केले. स्वर्गीय 11 भास्कर
रोहिदास 11 तिकडे यांनी आपल्या केपीएलमध्ये पहिल्यांदाच पदार्पण केलंय. आणि आमच्या तेजस देवगरे याला मध्ये त्यांनी वर्णी घेतले, त्यांनी वर्णी लावले आपल्या संघामध्ये 2500 पॉईंटला त्यांना मोजून घेतलेला आहे नितू तिखंडे यांनी. त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आमच्या तेजस देवगरे तुम्ही विश्वास दाखवला. वादल क्रिकेट संघ आयोजित चषक पर्व पहिले उत्तम आयोजन केलं आम्ही. उत्तम योग्यरित्या मेहनत पण घेतली, योग्यरित्या सर्व काही केलं. ओमकार मोते यांनी मेहनत घेतली, तेजस देवगरे असतील, म्हणजे क्रिकेटचा असं कोणता सदस्य नाही की त्यांनी ही मेहनत घेतली नसेल, लहान मुलगा नाही की त्यांनी मेहनत घेतली नसेल. सर्वांनी धावून काही होईना. आणि त्याचप्रमाणे आम्हाला साथ लावली ती म्हणजे आमचे प्रमुख अतिथी असतील, संतोषदादा मोहिते असतील, संदीप भोईर असतील, चिंतामण मोहिते असतील, किसन मोहिते असतील, रमेश मोहिते असतील, यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचं मनस्वी धन्यवाद, आभार. आज जरी तुमचं यूट्यूबवर फोटो नसले पण काही कारणास्तव यूट्यूब फोटो गेले नाही, परंतु उद्या मात्र सर्वांचे फोटो यूट्यूबवर असतील याची चिंता तुम्ही कुणी करू नये. आपण सामना बघतोय मुक्पे वर्सेस गणेगाव. मुक्पे 5 षटकार समाप्तीनंतर 43 रन्स, 44 रनची गरज, 44 रनची गरज ती गणेगाव संघाला. आणि गणेगाव संघ एक हाती सामना फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, एक हाती किल्ला लढवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. विक्रम आणि विराज दोन्हीही व्ही नावाचे फलंदाज मैदानात तंबूत होतात गणेगाव संघाकडून. आता बघूया जसे विक्रम महाराज या आपल्या कारकिर्दीतून, आपल्या कीर्तनकारातून लोकांना एक संदेश देतात, समाज प्रबोधनकार आहेत ते. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे, अनुभवी फलंदाज आहे, शिदोरी आहे त्यांच्याकडे अनुभवाची. त्याचप्रमाणे मुक्पे संघ ज्ञानेश्वर कदम असेल, मनोज असेल, एक वैभव जे रोशन यांचे मित्र आहेत ते असतील, त्यांच्याकडे सामना फिरवण्याची ताकद आहे, सामना खेचण्याची ताकद आहे. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. एक बॉल जेव्हा 6 रन जेव्हा पाहिजे होते नसापूर संघाला, तेव्हा रवी मोहिते यांनी हा एक बॉल 6 रनांचा षटकार विजय खेचून आणला होता एक्सेल या ग्राउंडवर. अजून पण त्याची आठवण होते, इतिहास त्यांनी ठेवून दिला होता. त्याचप्रमाणे संतोष मोहिते असतील, यांनीही जेव्हा ते इथे नसापूरमध्ये आले तेव्हा त्यांनी क्रिकेटचा दबदबा निर्माण केला. वादळ क्रिकेट संघ नावाने हा संघ निर्माण केला. एका वर्षात तब्बल मित्रांनो 14 चषक आणले होते. अजूनही आठवतोय त्यांच्या शब्दाला मान असायचा. त्यांचा शब्दच्या पुढे कोण जात नव्हते. जे बोलते आहेत तेच करणार, ते जे सांगणार तेच होणार. त्याला म्हणतात क्रिकेट. एका माणसाचं ऐकणं म्हणजेच क्रिकेट आहे. आणि आता तसं राहिलं नाहीये. ज्ञानेश्वर कदम गोलंदाज, ज्ञानेश्वर कदम मुक्पे संघाकडून सदा कट्टर बॉलर असल्या कारणाने जरा समस्या निर्माण करतो बॅटिंगवर. आणि त्याचप्रमाणे विक्रम त्यांचा सामना करतील. विक्रम आणि विराज यांची जोडी, सुंदर जोडी. काहीसं फंबल होत आहे ते डीके यांचं. आता महाराजांचं लक्ष नव्हतं, विक्रम यांचं लक्ष नव्हतं. मगाशी काही फंबल झाले असतील. चला, शानदार सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आणि पॉइंटला माझा प्रयत्न विक्रम यांचा, परंतु पूर्णपणे बीट झालेत विक्रम. निर्धाव चेंडू सांगता होते डिके यांच्याकडून. सुंदर गोलंदाज आहे. तुम्हाला बोलवतो मित्रांनो, हा गोलंदाज जरा बॉल कट करतो, त्याच्यामुळे समस्या निर्माण होते बॅट्समनला. पण तेही ओळखून असं आजकालचे बॅट्समन चांगले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कोणत्या गोलला कोणता फटका खेळायचा तो. आणि हलकासा पुश करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव निश्चित मिळेल. एक धावचा प्रयत्न पूर्णपणे सफल होतोय. आणि धाव संघामध्ये श्री गणेश होते गणेगाव संघाचा. गणेगाव संघाला आत्तापर्यंत 44 रनची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांना तो टार्गेट डोळ्यासमोर ठेवून त्यांना फलंदाजी करायची, त्यांना बॅटिंग करायची. आता बघूया
घोडा मैदान लांब नाही म्हणतात, मराठीत एक म्हण आहे, घोडा मैदान लांब नाही, त्याप्रमाणे गणेगाव. उंचावून मारा चेंडू गल्लीमध्ये जातोय आणि खणखणीत चौकार आपल्या भातातून क्लास दाखवतोय विराज. विराज माता डिक्कीवर हावी होतोय, डिक्कीवर पूर्णपणे आपला दबदबा निर्माण करतोय आणि धाव संख्या 5. आमचे स्कोरर सांगतात धाव संख्या झाली 5. गणेगाव संघाचे पहिले षटक प्रगतीपथावर. मुकपेस संघाच्या विरोधात. मुकपेस संघ वासराकोंडातील हा संघ, मुकपेस संघ तसेच त्यांच्याबरोबर सांडशी हा संघ, तोही वासराकोंडा संघ आणि गणेगाव आमच्या ग्रामपंचायत परिसर निघतला हा संघ आहे. कट इनसाइड एज लागली, पहिला चेंडू आला चौकार, नंतर मात्र त्यांची विकेट जाते. इनसाइड एज लागून तंबूत परतत विराज. चांगलं कमबॅक डीके यांचं, चांगलं कमबॅक. कसं रणनीती आखायची तुम्हाला बोलतो, हा कटर बॉल असल्या कारणाने काही काही गोष्टी समजून येत नाहीत. आता विराटच्या जागा भरून काढली प्रमोद. आता सर्वांच्या जर्सी असल्या कारणाने, सर्वांच्या जर्सीवर नाव असल्या कारणाने आता कुणाला विचारची गरज लागत नाही की याचं नाव काय, त्याचं नाव काय. लगेच समजतं का हा प्रमोद आहे, हा कुणी आहे, हा ओंकार आहे, हा तेजस आहे, लगेच समजून येतं. कारण जर्सीची हीच एक खासियत आहे मित्रांनो. क्रिकेट सुधारलंय, सर्व काही सुधारलंय, क्रिकेटचा स्तर उंचावलाय. पहिले ऑनलाईन नसत, आता ऑनलाईन आहे. आता कधी कधी कलह निर्माण होत नाही, कधी भांडण निर्माण होत नाही, कारण कोणती गोष्ट आपण सहजपणे यूट्यूब मार्फत सोडवू शकतो. सहजपणे समस्या निर्माण झाल्यास त्याही सोडवू शकतो. पाच धावसंख्यावर 1 विकेट प्राप्त करतोय डीके. 1 विकेट गारद होते गणेगाव संघाचा. 19 नंबरची जर्सी घातला डीके ज्ञानेश्वर कदम यांचं पूर्ण नाव. लॉंगॉन्डा वैभव 33 नंबरची जर्सी आणि फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु असफल राहतोय तो म्हणजे प्रमोद. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रमोद. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन चांगलं कॉम्बिनेशन असतं मित्रांनो. कारण बॉलरला ते त्याप्रमाणे बॉलिंग करावी लागते, त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागते. असा प्रमोद आमचा बघूया. आणि मी बोला लॉंग ऑफला मारला राहिलेला वैभव आणि झेल सुंदररित्या टिपतो, अलगट टिपतोय. आता मात्र परत एकदा गणेगाव संघाचा खेळाडू गारद होतोय तो म्हणजे प्रमोद. या स्वरूपात शून्यावर बाद होते प्रमोद आणि तंबूत परततोय पॅव्हलियनमध्ये. एक षटकार समाप्ती धावसंख्या 5 रन करत 44 गणेगाव संघाला. हाणामध्ये षटक होते ते तुम्ही व्यर्थ घालवले आता आणि त्यामध्ये तुम्ही 2 विकेट सुद्धा गमावले आहेत. एक प्रमोदच्या मार्फत, एक विराजच्या मार्फत. आता मात्र आता किशोर फलंदाजी प्रमोदची जागा भरून काढण्यासाठी किशोरांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. आता 4 षटकांचा खेळ असेल, तुम्हाला नाही म्हटलं तरी 10च्या सरासरीने खेळ करायचा आहे. त्या हिशोबाने तुम्ही तो टार्गेट डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करायचे आणि तो टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मुकप्यांना गोलंदाजी सुद्धा करायची आहे. पंच दिनेश झांजे, नितेश भोईर सकाळपासून मैदानावर स्थगित आहेत. जयेश मोहिते, माझे मित्र जयेश मोहिते. दुसरा षटक असेल वैयक्तिक, पहिलं आणि दुसरं ही सांघिक, पण दुसरा षटक तो घेऊन येतोय. सुधीर बघा, विक्रम अजून मैदानावर ठाण मांडून उभा आहे. विक्रम आपल्या संघाला विजया समीप न्यायचा असेल तर विक्रमांना मोठी खेळी खेळावी लागेल. मोठ्या
एक मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल विक्रमला. आणि सुधीर यांची गोलंदाजी काहीशी फंबल झाले. ठीक आहे, चालतं मित्रांनो, क्रिकेटमध्ये असे फंबल्स अनेक समस्या होतात, त्यांना मात करून पुढे जायचं असतं. एक वलय निर्माण केलंय सर्कलच्या आतमध्ये मुक्पेश संघाने, कारण आपल्या 44 धावा वाचवायचे आहेत मुक्पेश संघाला. त्या हिशोबानेच ते गोलंदाजी करत आहेत आणि 44 झाले कुठून काढायचे आहेत त्या हिशोबाने गणेगाव टीम पण हवी होईल का नाही ते बघायचं आहे. आणि बीट चेंडू इनसाइड एज लागली विक्रमची, विक्रमचं होते बाद. डीजे माशा संधी भेटते, परंतु मुक्पेश संघाचा जो आनंद हर्ष विलास आहे जो डीजे संघाने हिरावून घेतला आहे. डीजे नाही नसल्या कारणाने कोणते गाणं लावू शकत नाही आणि ज्याची आपण वाट बघत होतो नितू तिखंडे, त्यांचं आता मैदानात मात्र आगमन होत आहे. नितू एक मोठा फलंदाज आहे, एक हाती सामना फिरवण्याची ताकद आहे, एक हाती सामना लढवण्याची ताकद त्यांच्याकडे. नितू गोडे, विक्रम बाद होतोय, विक्रमच्या जागी नितू. गोलंदाजीमध्ये सुधीर मात्र कामगिरी करतोय, पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त करतोय विक्रमची. विक्रम मोठा मासा होता, गाला लागला तो नेमकाच मुक्पेश संघाला. आणि 44 टार्गेट, जरी धावसंख्या संत चालू असेल पण 1-2 फटके मात्र क्रिकेटमध्ये बदल घडू शकतो, क्रिकेटमध्ये ऑन होऊ शकतो. दुसरा चेंडू सुधीर यांचा नितूला. अरे 3 फॉलाची काय गोलंदाजी करतो हा सुधीर. दोन्ही पण लगातार विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा सुधीर. आता डीजेची जबाबदारी सांभाळली आहे. एक छोटे वस्ताद म्हणून त्यांची ख्याती आहे. वडिलांच्या पावला पाऊल ठेवलंय ईशेन देवगरे यांनी. सुधीर पूर्णपणे गोलंदाज, सुधीर हा गोलंदाज पूर्णपणे गणेगाव संघावर दडपण निर्माण करतोय, वर्चस्व निर्माण करतोय सुधीर. बघूया हॅट्रिक घेतो का नाही सुधीर. आता त्यांच्यावर एक तिसरा चेंडू, हॅट्रिकचा बॉल सुधीर यांचा. आणि परंतु हॅट्रिक होईल असं वाटतंय मला, कारण बॉल जातोय सीमारेषेला खणखणीत चौकार माझ्या उद्देशाने, पण होतोय झेल बाद आणि हॅट्रिक साधतोय. पखवाज वादक आहेत ते, वडील त्यांचे बुवा आहेत, त्याचप्रमाणे ते पखवाजा ते वडा साथ करतात, त्याचप्रमाणे ते मैदानावर साथ करतात आपल्याला. ठीक आहे, पूर्णपणे जाऊया सामन्याकडे. मुक्पे वर्सेस गणेगाव. गणेगाव संघ आता पूर्णतः अडचणीत. हॅट्रिक साधली आहे ती सुधीर याने, सुंदर गोलंदाजी आपली शैली त्यांनी दाखवली गोलंदाजी या वादल क्रिकेट संघ नसरपूर या मैदानावर. फुलटॉस चेंडू लेग साइडला कव्हर केला आणि खणखणीत चौकार. हा क्लासिकल फटका आहे मित्रांनो, हा क्लास दाखवला आणि क्रिकेटचा हा फटका म्हणजे क्लास असतो.
पहिला विचारून घ्या चौकार का षटकार आहे. 6. आपलं मन वलवलं होतं की ह्या साईड आपला फटका केलाच आहे. त्यांनी पण फिल्डर बघितले कुठे मारायचा फटका, त्या ठिकाणी फटका मारला, लेग साईडला वळून फटका मारला, त्यामुळं त्यांना 6 धावांची बढती मिळाली आणि धाव संघ झाली ती गणेगाव या संघाची 18-11. परत आता तोच चेंडू, परंतु त्याला हुक केलाय, गल्लीमध्ये हुक केला आणि तो सीमारेषा लगत. तुम्हाला बोलतो मित्रांनो, 2 फटके सामनामध्ये परतवू शकतात, 2 फटके सामना वलवू शकतात. तोच कामगिरी करतो तो म्हणजे सूरज. धाव संख्या 15. शकतो आणि त्याचप्रमाणे फलंदाजी चालू आहे ती सूरज याची. सुधीर, आपण ज्या सुधीरची पहिली वाहवा करत होतो, 3 बॉलात 3 आऊट घेतले होते, परंतु 2 बॉलात मारी त्यांनी तेवढाच केला. 2 बॉल त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. म्हणजे बघा ना, क्रिकेटचं हेच कौशलपूर्ण महत्व आहे. कधी काय होऊ शकतो. परत पॉइंटला मारला चेंडू, उंचावर मारला चेंडू, सीमारेषा लगत जातोय, चेंडूच्या मागे क्षेत्र धावत आहेत, परंतु तेवढी सुंदर कलाक्षर तिने शतक्षणी करतोय आणि 2 धावा मात्र शितापीने कंप्लीट करतो. म्हणजे सूरज कम बॅक म्हणावं तर सूरजच्या भात्यातून म्हणावं, सूरजकडून शिकावं कमबॅक कसं करायचं. 3 बॉलमध्ये 3 विकेट असतात आणि 3 बॉलात 12 धावसंख्या, 12 रन काढले. कुठून काढले ते म्हणजे सूरज याने, आणि धावसंख्या झाली ती 17. तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. जो जीता वही सिकंदर आणि जो हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते, हे 2 म्हणी आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. ते आज आपण अनुभवतोय, पाहायला मिळतात आपल्याला वादळ या क्रिकेट संघाच्या मैदानावर. आता डीजे मास्टर तुम्हाला संधी मिळते. साथ करतात संतोष मध्ये त्यांचे सुपुत्र लकी मोहिते राजमती यांच्याकडून चांगली संकल्पना. प्रत्येक मध्ये मॅचला 1 डझन केली. म्हणजे माणसाचा पोटी भरतं, खेळायला मजाही येते. एक चांगले. आता काही ठिकाणी तुम्ही बघाल तर थंडा दिला जातो, परंतु आज लकी यांनी एक वेगळं काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी केली. या माध्यमातून त्यांनी आपलं नावही लौकिक केलंय. चला जाऊ द्या मैदानाकडे. तिसरं षटक डीके यांचं आणि परत पॉइंटला मला चेंडू सीमारेष लगत खणखणीत चौकार. कमबॅक चांगलं झालंय गणेगाव संघाचं. किशोर यांनी पावलावर पाऊल ठेवलंय, ते म्हणजे सूरज यांच्या 17-23 धावांची गरज आहे गणेगाव संघाला. त्याप्रमाणे बॅटिंग, त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. त्याप्रमाणे बॅटिंग करावे गणेगाव संघाला, त्याप्रमाणे बॅटिंग करावे मुक्पे संघाला. बघूया डीके कटर गोलंदाज आहे हा, कधीही फसू शकतो, कधीही वलय निर्माण करू शकतो. अकुट्या पाया चेंडू, परत त्या दिशेने मला चेंडू, पॉईंटच्या दिशेने मला चेंडू. 1 धाव पूर्णपणे कंप्लीट करतोय. दुसरा प्रयत्न होणार नाही, कारण थ्रो बाकी उत्कृष्ट आहे, चांगला थ्रो केला, त्यामुळे एका धावेवर रोखता आलंय.
गणेगाव संघाचे खेळाडू प्रोत्साहन करतात आपल्या संघाला का तुम्ही मारू शकता. एक प्रोत्साहन करणं ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं डीके चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय. जरी एक चौकार एक फटका मारला, एक चौकाराच्या 1 रन काढली, लगेच तिसरा चेंडू निर्धाव. 5 ते 6 रनचा रनअप घेतो हा डीके, परंतु आपली गोलंदाजी योग्यरित्या करत आहे. सूरज यांचे मगाशी 3 बॉल त्यांनी 12 धावा कुठून काढल्या होत्या आणि संघात कमबॅक केलं होतं. आता तेच त्यांना परत करायचं आहे. राहिलेल्या चेंडू खेळीवर मोठे फटके मारायचे आहेत. मोठे फटके मारल्यानंतर आपला कमबॅक होईल, आपण विजया समीप जाऊ, हे त्यांचं स्पष्टपणे डोळ्यासमोर उद्दिष्ट असेल की आपल्याला हा फटका मारायचा आहे, आपल्याला हा टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि बीट केल्या वारंवार बीट होतोय. आता मात्र सूरज क्लास दाखवतोय आपल्या गोलंदाजीमधून. डीके सुंदर गोलंदाजी डीके यांचं नाव आहे. वासर कोंड्यांचं नाव आहे. क्रिकेट विश्वाचं नाव आहे. मनोज कदम यांचं नाव आहे. नितू तिकंड यांचं नाव आहे. गणेगाव संघाचं नाव आहे. आणि एक फटका चुकीचा होऊ शकतो आणि तो ठरतोय आणि सुंदर झेल पकडतोय मिड ऑनला. SK 45. आपली कामगिरी चोखपणे निभावली आहे, परंतु अजून काही षटके खेळला असता तर कदाचित एक हाती सामना फिरवला असता. कारण डीके सुंदर गोलंदाजी करतोय, कमबॅक करण्याचे चान्सेस आहेत त्यांच्याकडे पण. आणि गणेगाव संघ पूर्णपणे हबीवाचा प्रयत्नही करतोय. आता फलंदाज जातो तो आदित्य. 12 बॉल 22 धावसंख्येची गरज. प्रत्येक ओव्हरला 11 धावांची गरज आहे. 11 धावांची धावगती ठेवावी लागेल गणेगाव संघाला. मुक्पेश संघ प्रतीक हा गोलंदाज चौथं षटक टाकेल. वैयक्तिक पहिला असेल, सांघिक चौथा असेल. प्रतीक यांचं आपल्याला 11 धावा वाचवायच्या आहेत. एक विकेट पण काढायचं आहे. हे उद्दिष्ट बाळगून तुम्ही गोलंदाजी करायचे आणि आपल्या 11 धावा कुठून काढायचं आहे हे उद्दिष्ट बाळगून बॅटिंग करायचं गणेगाव संघाला. प्रमोद सुंदर फलंदाजी करतोय. मगाशी पॉइंटला मारला चौकार, आधी त्यांचा आठवतोय. आता बघूया 11 धावांची गरज, 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. ओव्हरला 11 धावांची गरज. त्याप्रमाणे आपल्याला खेळ करावा लागेल मित्रांनो. सुंदर क्षेत्र सजवलंय गणेगाव संघानं, परंतु माग निर्धाव चेंडू सांगता केले. दिनेश झांजे मात्र स्तब्ध उभे, कोणताही निर्णय बदलला नाही. आपल्या कामगिरीवर त्यांना पूर्ण आत्मविश्वास असल्या कारणाने त्यांनी कोणताही दबाव निर्माण केला नाहीये आणि चेंडूचे निर्धाव सांगता होते. आता 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि हुक केला चेंडू. रोहित शर्मा सारखा फ्लाइट षटकार मारायला आणि काय देखना फटका आहे हा मित्रांनो. रोहित शर्मा सारखा हा पुल शॉट होता आणि त्या हिशोबाने हा षटकार जातोय. खणखणीत चौकार कमबॅक केले प्रमोद. सोळा धावांची गरज गणेगाव संघाला. मुक्पेश संघ या धावा रोखणार का किंवा गणेगाव संघ या धावा पार पाडणार का, आता बघायला मात्र मजा येईल. मॅच मात्र ही खोलवर जाईल. दहा चेंडू 16 धावांची गरज. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगावे की ही मॅच चालू आहे ती म्हणजे गणेगाव वर्सेस मुक्पे. गणेगाव यांना 10 बॉल 16 धावांची गरज असताना मैदानावर मात्र प्रमोद
आणि किशोर आदित्य. परत तो चेंडू, परंतु सोडून दिला चेंडू. मात्र वाईट अवांतर धाव निर्माण होते. जर सहजरित्या एक धाव मिळते त्याच्यामुळे ते प्रयत्न करत नाही का धावांची फटका मारला पाहिजे. जर एक धाव आपल्याला समोरून देत आहे तर फटका माझी गरज काय. परंतु हा फटका तुमचा चौकार पण जाऊ शकतो याची नोंद घ्यायची असते. वन बाउन्स मला वाटतं हंपायरने दिलेला कॉल आहे हा. आणि 10 बॉल आणि 15 धावांची गरज गणेगाव संघाला. गणेगाव संघ पण आता कमबॅक होत आहे. म्हणजे 50-50% सामना आहे मित्रांनो. मुकपेच संघाविरुद्ध 50% आहे मुकपेच आणि गणेगावच्या बाजूने 50% सामना आहे. पण बघूया क्रिकेटचं महत्व आणि क्रिकेटचा खेळ आता तुम्हाला समोरच दिसेल. ऑफ साईडला बॅट लगत हा बॉल चेंडू बीट होतोय पूर्णपणे. हा बी होतोय गोलंदाज. प्रत्येक सुंदर चेंडू. प्रत्येकला धावा रोखायच्या द्या. 9 बॉल 15 धावांची गरज. 3 बॉल त्यांना काढायचे आणि 2 तर त्यांनी बॉल काढले, 2 त्यांनी चेंडू काढलेत. गणेगाव संघाचे पाठीराखे सुंदर प्रोत्साहन करतात आपल्या संघाला, आपले खेळाडू यांना. आठ चेंडू 15 धावांची गरज. मुकपेच संघही काहीसा कमबॅक करताना दिसतोय. तसंच गणेगाव संघाला 1 फटक्याची गरज तर मुकपेच संघाला 1 विकेटची गरज. हे समीकरण आहे क्रिकेटचं. आणि पॉइंटला टोलल चेंडू गल्लीमध्ये जातोय. काहीशी चुकी करतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, दुसरा धाव पूर्ण करेल आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न म्हणजे 3 धावा पूर्णपणे होतात. जिथे 1 धाव होती तर 2 धावाले मित्रांनो. आणि जेव्हा ही चुकी होते ना तेव्हा आपला संघ बॅकफूटवर जातो आणि 3 धावा कंप्लीट करतोय गणेगाव संघ. सात चेंडू 12 धावांची गरज. कमबॅक झालंय गणेगावचं, कमबॅक झालंय. फक्त 1 फटका आपला सीमारेषेच्या बाहेर न्यायचंय. तसे मुकपेच संघाला 1 विकेट घ्यायचे. तुमचाही कमबॅक आहे. आणि या संघाला मात्र या मॅचला मात्र माझ्या पूर्णपणे शुभेच्छा असतील. कारण हा सामना मात्र खोलवर चालला. आपण काही सामने बघितले, 1 हाती झाले, 1 हाती सत्ता मिळवली. परंतु आता मात्र झरतरची भाषा, झरतरचं वातावरण निर्माण केलंय मुकपेच संघाने, गणेगाव संघाने. क्रिकेटला मॅचला मात्र मजा आली. या 7-12 ही गल्ली आहे, ही कव्हर ड्राईव्हची गल्ली आहे. जसा विराट कोहली चेंडू मारतो त्याप्रमाणे मारला चेंडू. आणि आता मात्र विजया समीप पोहोचतोय गणेगाव संघ. जरी 2 चेंडू निर्धाव झाले असेल तरी परंतु कमबॅक करायची ताकद गणेगाव संघामध्ये आहे. आदित्य विजेतेपद झाले, विजेतेपद जिंकले. तसे गणेगाव संघ उपविजेतेपद झाला, विजेतेपद जिंकले. त्याच्यामुळे दोघही एक बाहुबली संघ आहेत. डीजे मास्टर तुम्ही आता संधी घेऊ शकता. लकी धन्यवाद मित्रांनो. डीजे मास्टर जेव्हा मी बोलेल तेव्हा तुम्ही गाणं लावायचंय, मध्ये लावू नका. कारण कधी कधी काम माहिती का समस्या निर्माण होते. आता धाव संख्येची गरज असेल ती गणेगाव संघाला आमचे ओमकार स्कोरर सांगतीलच मला. 6 बॉलामध्ये 8 रनची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. समोरचा गोलंदाज कसा असेल त्याच्यावर निर्भर करतं. आपली फिल्डिंग कशी होते त्याच्यावर निर्भर करतं. आपली बॅटिंग कशी जिंकण्यासाठी त्याच्यावर निर्भर करतं.
रणनीती आखा लागेल मुक्ते संघाला, कारण विजय समीप तर आहे 6 बॉल 8 रन. काही माफक आव्हान पण आहे आणि आव्हान करतर मला टाइम पण लागत नाही, वेल पण लागत नाही. कालही लगत बदलतो, वेल बदलतो, काल बदलते. त्याला क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बघायला मिळतं 6 बॉल 8. एसकेचा चेंडू पूर्णपणे बीट कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय एसके. शैलेश कदम या गोलंदाजाचं नाव आहे. आणि त्याचप्रमाणे आता मात्र दोघांच्या बॅटरची एकमेकांना सांगता होते की आता आपल्याला हे करायचंय ते करायचंय. एसके त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, सुंदर ॲक्शन असलेला एसके. ज्याप्रमाणे ब्रेटली ॲक्शन करतो त्याप्रमाणे एसके ॲक्शन करतोय. 45 ची जर्सी घातलेला हा एसके. मुक्पे संघाचा हा गोलंदाज आपला संघाला विजय समीप न्यायचंय एसकेला. त्याचप्रमाणे गणेगाव संघाच्या बॅटरलाही आपला संघ विजय समीप न्यायचंय. एक फटका आपला विजय, एक विकेट आपला विजय. या दोन्ही संघांनी जबाबदारी पार पाडायची आहे. आणि परत बेट पॉइंटला खेळायचा प्रयत्न, परंतु धावबाद मला आदित्यला वरती जायचं असेल त्याप्रमाणे हा विकेट जाते आणि धावबाद होतोय, आत्महत्या करतोय गणेगाव संघाचा हा खेळाडू. ठीक आहे, आता 4 बॉलात 8 रनची गरज. समीकरण बदलायला वेळ लागत नाही रमेश. आणि डीजे मास्टर तुम्ही आता ऑन होऊ शकता. विशाल 4 बॉल 8 रनची गरज. मी तुम्हाला बोलतो ना, सामना खोलवर जाईल. सामना खोलपर्यंत नेलाय मुक्पे संघाने, सामना खोलपर्यंत नेऊन दिलाय तो गणेगाव संघाने. आता मात्र एकामेकांवर हाबी व्हायचं, एकामेकांवर वर्चस्व निर्माण करायचं, गोलंदाजी एसकेला टिचून करायचे. बॅटिंगचा एक फटका तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, एक विकेट कमबॅक करू शकते. आणि आज ती कमबॅक करतोय एसके. शैलेश कदम 45 ची जर्सी घातलेला हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. तरुण असला हा खेळाडू सुंदर गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय. मुक्पे संघाचा हा गोलंदाज गणेगाव संघाविरुद्ध. चार बॉल 8 रनची गरज. धक्का धक्का करून लागा हा गाणं आता मात्र सेट होतो दोन्ही संघांना. आणि मिडॉप आणि मिडॉपची गली म्हणतात ना तो, पण तो विकेटचं पतन होतंय. मात्र आता बॅकफुटवर गेलाय गणेगाव संघ, पूर्णतः बॅकफुटवर गेलाय. 3 बॉल 8 रन, जे 6 बॉल 8 रन होता तर 3 बॉल 8 रन. विकेट टाकतोय, विकेटचं पतन होतोय. एसकेने चांगलं कमबॅक केलंय, आपली गोलंदाजी क्लास दाखवून दिलाय का आपण गोलंदाजी करू शकतो. आपला विश्वास का ठेवलाय कर्णधार आणि आज तो विश्वास त्यांनी सार्थ केलाय. तिन्ही चेंडू डॉट काढलेत एसके संघाचं. आपली काय कौशल्य ते दाखवते मुक्पे संघ. जी 6 बॉल 8 रनची गरज होती, काही खेळाडू बाकी होते त्याच्यामुळे दोन ते फलंदाज बाद झालेत. आता 3 बॉल 8 रनची गरज आहे. शैलेश कदम गोलंदाजी करतोय. 3 बॉल 8 रन. अजूनही पूर्णपणे आशा आहे गणेगाव संघाला, अजून त्याच्या पाठीराख्यावर मारू शकतोस. आणि परत एकदा, परंतु जागेवर सर्कलच्या आत सर्कल आडमध्ये हा चेंडू राहिला, परंतु ही चुकी झाली नाही पाहिजे मित्रांनो. जेव्हा इथं एक चेंडूवर 1 रन असते तर 2 रन मिळतात तुम्हाला, आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतलाय तो म्हणजे गणेगाव संघानं. आता 2 चेंडू आणि धाव संघाची गरज आहे ती 6. असं काय ते समीकरण असेल. ओमकार बरोबर बोलतोय ना मी नक्कीच, कारण माझं पूर्णपणे लक्ष या संघावर का या मॅचवर.
चला बीडचे कर्णधार तुम्ही जरा स्टेजशी संपर्क साधायचे आपले लागले लगेच मॅच ही लागेल कारण तुम्ही विन झालेत आणि याचा जो विन संघ होईल तो तुमच्याशी लागणारच आहे आणि नंतर तुम्हाला खेळायचं आहे ते म्हणजे सांडशी संघाबरोबर जो जिंकेल त्याला सांडशी संघाबरोबर खेळायचं 2 चेंडू 6 धावांची गरज 1 फटका मोठा विजयासमोर विजय खेचून आणील प्रयत्न तोच परंतु उंचावलेला चेंडू सीमारेषेलगत आणि षटकार मित्रांनो एक जबरदस्त सामना खेचून आणलाय गणेगाव संघानं 6 चेंडू 8 धावांची गरज असताना